चहा केलेला आहे, मस्त आलं टाकून चहा केलेला आहे. तर आता म्हणलं चला आता आत्ताच मी आले, आता जरा फ्रेश वगैरे होते, पहिल्यांदा चहा घेते कारण डोकं खूप असं जड चढायला झाले. 5 वाजलेले आहेत. मग दाखवते. रात्री या सर्वांनी चहा गेला आणि आत्ताच मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मग काय काय मेनू करणार आहे तर सगळं तुमच्याशी शेअर करीन. तर आता इकडे ना मी ताईंनो इकडे अंडे उकडायला घेतलेली आहे. तर आता ना इकडे मी बिर्याणी आणि अंडा रस्सा करणार आहे. तर आता इकडे त्यातनं थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे, कारण मीठ टाकलं ना तर अंडे खूप छान उकडले जातात. तर चला तिकडे मी कुकर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग भाकरी करून घेणार आहे मी. आता एका गॅसवरती अंडे उकडायला टाकले आणि एका गॅसवरती भाकरी करून घेणार आहे. तर हा जो माझा बर्नर आहे ना तो ना त्यातून बाहेर जाळ निघत होता, म्हणून त्याला दुरुस्त करायचं चाललेलं होतं. पण काय माहीत, कारण त्याला दुरुस्त करायला न्यावंच लागणार आहे, कारण तो बर्नर आहे ना तो जरा खराब झालेला आहे ताईंनो. त्याच्यामुळे त्याचा जाळ आहे ना व्यवस्थित लागत नाही आहे. त्याच्यामुळं भाकरी अशी व्यवस्थित व्हायला जरा थोडा प्रॉब्लेम येत होता. पण ठीक आहे, चला असू द्यात. तर आता इकडे भाकरी करायला घेतलेल्या आहेत मी. आणि आता ना भाकरीचं पीठ आहे ना ते थोडंसं ना असं जाडसर आलेलं आहे, त्याच्यामुळे ना त्यात मी उतवणे घालणार आहे. तर ताईनं उतवणे घातले ना म्हणजे गरम पाणी जर घातले ना ज्वारीच्या पिठाला तर ना भाकरीने एकदम मऊसूत खूप छान मऊ होतात अशा. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आता इकडे नाही चाळण नाही ना मी धुवून घेतली, कारण माझ्याकडून सकाळी धुवायची राहिलेली होती पिठाची चाळण. तर चला आता इकडे मी सगळ्या त्या भाकरी अशा करून घेते आणि त्यानंतर मग बिर्याणी आणि अंडा मसाला पण करून घ्यायचा आहे, कारण माझी काहीच तयारी झालेली नव्हती मसाल्यांची वगैरे. तर आता इकडे ना संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर चला तर मग अशा पद्धतीने बघा, आता मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यात मी असं उतवणे घातलेलं आहे. तर उकळलेलं पाणी टाकल्यानंतर ताईनं खूप छान असं मऊसूत पीठ छान भाकरी होतात. तर चला आता इकडे मी भाकरी करून घेते. तर ताईनं हे जे पीठ जे आहे ना मळलेलं, तर ते ना चांगलं ना असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि भाकरीचं पीठ ना कधी पण मळताना ना जरा थोडं ना जास्त असं मळायचं आहे, त्याने पण भाकरीने चांगली मऊसूद होते. तर भाकरी बघा कशा अशा टंब फुगत होत्या, खूप छान होत होत्या भाकरी. तर चला आता मला काही जास्त भाकरी करायच्या नव्हत्या, कारण 2-3च भाकरी करायच्या होत्या, कारण बिर्याणी करणार होते ना, त्यामुळे मग जास्त काही भाकरी लागत नाहीत. आणि इतर वेळीसुद्धा आम्हाला नाही तेवढ्या भाकरी लागत, 3 ते 4 भाकरी लय होतात आम्हाला. आणि हो का अशा पांढऱ्या शुभ्र मस्त अशा खूप छान होत होत्या भाकरी. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये देखील मला सांगा आणि एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एक लाईकमुळे माझा 5 जणांना व्हिडिओ पुढं जाणार आहे. त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका. तर चला आता इकडे बघा भाकरी झाल्या, सगळा कट्टा वगैरे थोडासा पीठ वगैरे खाली सांडलेलं होतं ते सगळं आवरून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इकडे एक कांदा कटिंग केला. तर ही पातळ भाजीसाठी मी कांदा इकडे मी भाजून घेणार आहे. आणि बिर्याणीसाठी पण इकडे मसाला लागलेच मी इकडे तयार करून घेत होते. तर इकडे तव्यातनं थोडेसे मी धने टाकलेले आहेत भाजण्यासाठी. आणि इकडे टोमॅटो इकडे चिरून घेतलेला आहे. तर ताईनं मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तर अर्धा मी बिर्याणीला वापरणार आहे आणि अर्धा पातळ रश्श्यासाठी वापरणार आहे. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसे मसाले तयार केलेले आहेत. तर आता इकडे बघा मी इकडे 2 कांदे घेतलेले आहेत. तर इकडे टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, इकडे लसणाच्या पाकळ्या आहेत 10-15, मिरच्या आहेत, इकडे भाजलेला कांदा आहे आणि धने आहेत आणि इकडे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर हे दोन्हीचा मसाला मी करणार आहे, वेगवेगळा सेपरेट करणार आहे ताईंनो. आणि महत्त्वाचं म्हणजे आलं तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. तर तिकडे आलं वगैरे मी धुवून घेतलेलं आहे इकडे चांगले स्वच्छ, कारण रानात आलं आहे ना त्याच्यामुळे त्याला खूप माती होती. तर चला आता इकडे आलं लसणाची पेस्ट करून घेते आणि त्याच्यातच बघा मी थोडेसे धने टाकलेले आहेत, मिरच्या 2 टाकलेल्या आहेत आणि टोमॅटो टाकलेला आहे अर्धा. तर ही पेस्ट मी बिर्याणीसाठी केलेली आहे. तर ताईनं ही पेस्ट जी केलेली आहे ना तर खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते बिर्याणीसाठी. तर ते नक्की तुम्ही ट्राय करा. चला त्याची पेस्ट मी करून घेते.
तर अशा पद्धतीने बघा अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता तो दुसरा जो मसाला आहे ना पातळ रस्सा भाजीसाठी, तर त्याच्यात मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यात तो ओलं खोबरं टाकलेलं आहे थोडंसं, आणि धने आणि आलं आणि लसूण टाकलेलं आहे. तर ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ती रस्सा भाजीसाठी केलेली आहे आणि ही बिर्याणीसाठी केलेली आहे. तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशी बिर्याणी आणि रस्सा भाजी केलेली आहे. तर ताईनं इकडे बघा आता 6:30 पावणे 7 वाजलेले होते. तर इकडे मी चहा केलेला आहे मला डबल, कारण थोडी थंडी पण वाजत होती बाहेर आणि पाऊस पण पडत होता. त्याच्यामुळे मग थोडंसं मी ब्लॅक टी करून घेतलेली आहे थोडीशी. तर चला आता इकडे बघा आता अंडे पण उकडलेले आहेत माझी. तर आता अंडे आहेत ना, तर त्याला ना 4-5 असे काप द्यायचे आहेत ताईंना, म्हणजे त्याच्या आत ना चांगलं कोटिंग होतं, मसाला चांगला आतमध्ये त्याच्या जातो आणि अंडे खूप छान लागतात टेस्टला. आणि ना तेलात तर अशी उडत पण नाहीत अंडे असे. आणि आता काय होतं, अंड्यांना काप नाहीत ना दिले तर मग अंडे फुटतात तेलात. आणि इकडे बघा आता तांबडं तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. आणि तेलात ना अशी अंडी छान अशी 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अंडे ना खूप छान लागतात टेस्टला. तर चला तिकडे माझे अंडे पण परतून झालेले आहेत. तर आता त्यातच थोडंसं मी तेल ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यात मी थोडीशी जिरे टाकले, मोहरी टाकली आणि तो जो मी वाटण केलेलं होतं ना ओलं खोबरं, आलं वगैरे, तर त्याचं मी थोडंसं अर्धीच पेस्ट बघा मी टाकलेली आहे पातळ रस्सा भाजीसाठी. तर ना त्यातली पण माझी बघा अर्धी पेस्ट राहिलेली आहे, कारण मला भाजी आहे ना थोडीशीच करायची होती. 3 अंड्यांची करायची होती फक्त. त्याच्यामुळे ना मी अर्धी ग्रेव्ही ठेवली साईडला आणि अर्धीच ग्रेव्ही टाकलेली आहे. तर मला अशी जास्त घट्टसर नव्हती करायची. तर ते इकडे बघा मी बिर्याणी करायसाठी ना इकडे मी मोहरी टाकली, जिरे टाकलेले आहेत आणि कांदा टाकलेला आहे आणि 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात. आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आत्ता दाखवलं ना मी, तो खडा मसाला मी त्या बिर्याणी मसाला आहे ना त्यातला मी काढून घेतलेला आहे. त्यात म्हणजे वेलची आहे, बादलफूल आहे, चक्रफूल आहे आणि तमालपत्र आहे. तर आता त्याच्यातनं मी ती ग्रेव्ही टाकून घेतली. आणि कारण काय झालं आहे, माझा ट्रायपॉड तुटलेला आहे, त्याच्यामुळे मला शूट व्यवस्थित करता येत नाही, त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या. आता इकडे बघा आता बिर्याणीसाठी बघा मी ग्रेव्ही कशी केलेली आहे आणि इकडे रस्सा भाजीसाठी. तर इकडे आता मसाले चांगले माझे तेलात परतलेले आहेत आणि तेल चांगलं सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. तर यात मी थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे, म्हणजे आपला घरगुती काळा मसाला असतो ना तो. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही करायला ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर मग तिकडे कुकरमध्ये आपली बिर्याणीची पण ग्रेव्ही तयार होत आलेली आहे. तर हे बघा मस्त अशी ग्रेव्ही करायला ठेवलेली आहे. तर इकडे आहे ना मी इकडे कांदा, मिरच्या, खडा मसाला, जिरे, मोहरी आणि एक टोमॅटो टाकलेला आहे ताईंनो. तर हे बघा ही अशी मस्त अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आता ह्याच्यात ना मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे 2 चमचे. आणि इकडे बघा अंडे असे परतून घेतलेले आहेत मी. आणि ही आहे ना हा बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे. तर ह्यानी ना खूप छान टेस्ट येते. तर चला तर आता ह्याच्यात मी थोडंसं 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेते, कारण ह्यात खडे मसाले पण टाकलेले आहेत, बिर्याणी मसाला टाकणार आहे आणि मिरची पण टाकलेली आहे. त्याच्यामुळे ना तिखट आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करायचं आहे. तर आता हे एखादा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला त्यात तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहे 2 मिनटं, म्हणजे ना एकदम सुळसुळीत असे ना आपली बिर्याणी होते. तर हा बघा शेतकरी तांदूळ आहे, तो जरा चिकटच होतो थोडासा भात. तर चला आता ह्याच्यात मी तांदूळ आहे ना ते चांगले असे परतून घेते. आणि त्यानंतर मग भाताला उकळी आली ना आपली, की मग त्यानंतर मग त्याच्यात आपल्याला अंडी सोडून घ्यायची आहेत. तर आता इकडे बघा ताईंनो, मी ही जी ग्रेव्ही माझी झालेली आहे ना त्यात मी 3 अंडे सोडलेले आहेत आणि ती चांगली अशी व्यवस्थित परतून घेतलेली आहेत मी. तर ना ही अशी अंडा करी ना खूप मस्त टेस्टी लागते, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा माझी अंडा करी तुम्हाला कशी वाटली. तर चला आता इकडे बघा आता थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, 2-3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. आणि जास्त काही मी असं थोडीशीच उकळी काढणार आहे आणि लगेच गॅस बंद करणार आहे.
तर हे बघा आता इकडे ना मी तांदूळ चांगले परतले, पाणी टाकलं आपल्याला पाहिजे तेवढं, मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर वरून आपल्याला अंडी सोडायचे आहेत आणि हाय असं झाकण लावून ठेवायचं आहे. म्हणजे आपले अंडी ना हाय अशी व्यवस्थित राहतात आणि भात वगैरे आपली बिर्याणी ना एकदम खूप मस्त शिजून निघते. तर हा जो भात आहे ना थोडासा माझा खाली ही झालेला होता, कारण ताईंनो हा भात आहे ना शेतकरी होता इंद्रायणी, त्याच्यामुळे ना असं चिकटसर होता ना, त्याच्यामुळे. तर हे बघा एकदम मस्त अशी अंडाकरी झालेली आहे. तर कशा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चला तर मग परत भेटूयात अशा जे काय छानशा व्हिडिओमध्ये. हे बघा मस्त अशी केलेली आहे मी इकडे अंडाकरी आणि इकडे बिर्याणी म्हणजे तयार झालेली आहे ताईंनो. तर चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.